रत्नागिरीमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। खेड शहराला पुराचा धोका वाढला तर 24 तासात खेडमध्ये 178 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। बल्लारपूर विसापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना। यवतमाळमधील पैनगंगा नदीला पूर। शिरपुल्ली गावातील घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। 10 ते 15 घरांचं नुकसान। नांदेड जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। गडचिरोलीमध्ये डेंग्यूचा 5वा बळी। आतापर्यंत 13 गावांमध्ये कीटकनाशकांची फवारणी। आरोग्य यंत्रणांच्या वतीनं युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू। सलग सुट्ट्यांमुळे अजिंठा वेरूळ लेणी हाऊसफुल तर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। भारताच्या छोट्या गिर्यारोहिकेचा थरार। गृहीता सचिन विचारेनं सर केला युनाम पर्वत तर 15 ऑगस्टला हिमाचलच्या पर्वतावर चढाई। पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये मृत्यूनंतर देखील मरण यात्रा। नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ तर 4 ते 5 फूट पाण्यातून काढावी लागते वाट। 30 तासानंतर आंदोलकांचा मृतदेह सापडला। मलकापूर जवळील धुपेश्वरमध्ये सापडला मृतदेह। जळगाव जामोद तालुक्यातील घटना। वर्ध्यामध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार। 28 वर्षांच्या युवकानं केला अत्याचार। वर्ध्यातील वायगावातील धक्कादायक प्रकार। देवळी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल। मुंबईच्या मालवणीत पार्किंगच्या वादातून एका तरुणाचा खून। पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्रानं हल्ला। हल्ल्यामध्ये तरुणाचा मृत्यू तर 2 आरोपी ताब्यात। रशियामध्ये व्हॉइस ॲप आणि व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या कॉलिंगवर बंदी तर समाज माध्यमांच्या फसवणुकीसाठी वापर केला जातो। सातत्यानं तक्रारी येत असल्यानं रशिया प्रशासनाचा हा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।